म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिरात दीपोत्सव आणि नौका विहार सोहळा भक्तिभावानं साजरा करण्यात आला। शेकडो भक्तांनी उपस्थित राहून तलावात सजवलेल्या नौका विहाराचा अद्भुत दृश्यांचा आनंद घेतला। दीपांच्या प्रकाशाने उजळलेला मंदिर परिसर भक्तिभाव आणि उत्साहाने नटलेला दिसत होता। या पारंपरिक सोहळ्यानं गोव्याच्या सांस्कृतिक वारशाची झलक पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली। जय म्हाळसा। हांव मदन भट, म्हाळसा संस्थान अर्चक। म्हाका खूब आनंद जाता। हे कार्तिक मास जो पळय आसा, हे कार्तिक मासांत म्हार्दोळांत कार्तिक शुद्ध पौर्णिमा हे दिसाक वनभोजन जाता आणि प्रतिपदा, मध्य प्रतिपदा आणि द्वितीयेक हांगा लक्ष दीपोत्सवाचे उत्सव जाता। देव पुनवे दिसाक सकाळ फुडें वनांत वता आणि थंय धात्री पूजन करून दनपारचें संतर्पण इत्यादी सगळें जावन सांजे वेळाचेर पुनः आरत्यो जावन देव पुनः देवस्थानांत येता। तशेंच हे वनभोजन दर वर्स घडत आसा। ते नित्याचे जे पळय आसा वर्साचे हवन इत्यादी कार्यक्रम जाता। हांगाय तशें लक्ष दीपोत्सवाक 1 लाख वाद्य जे पळय आसा देवाक दाखोवपाचे आसा आनी ह्यो 3 सर्तींत आमी दाखयतात। आनी आज दनपारां 33,000, रातचे 34,000 आनी फाल्यां दनपारां जो पळय आसा पुनः 33,000 अशें करून 1 लाख वाती जे पळय आसा देवाक दाखोवपाचे आसा।
देवळाचे सभोवती कार्तिक मास आशिल्ल्या कारणान पणती पेटोवन ती प्रार्थना जाता आनी आज सांजचो जो पळय आसा आपल्याले हाजे अंबारीतून मिरवणूक आनी त्या प्रमाणे नौका विहार इत्यादी कार्यक्रम आयच्या दिसाक सांजच्या वेळाचेर उत्सव घडटा। गोंयच्यान आनी भायल्यान लोक येवन आयच्या दिवसाक उत्सव पळोवपा खातीर मुद्दाम येतात। हांव हे संदर्भाचेर सगळ्यांक परबी दिता आनी हे कार्तिक मास देवान सगळ्यांक बरें करचें अशें देव सन्निधी मागून घेवन म्हाजी दोन मातूर सोंपयता। देव बरें। होते बसूया ना बाहेर करून ना भरपूर